पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्याबाबत आणि त्याचे सगळे अधिकार उपायुक्तांना द्यायचे, म्हणजे उपायुक्त ठरवणार। शिक्षण समिती मार्फत का नाही आला हा विषय? सर, हा माध्यमिकचा विषय आहे आणि माध्यमिक हे आता आपल्याकडे पूर्वी बालकल्याणकडे- शिक्षण समिती वेगळी होती, शिक्षण मंडळ ती फक्त प्राथमिक पुरते होती। आता इथलं शिक्षण समिती माध्यमिक आणि प्राथमिक दोन्हीची मिळून आहे। नाही सर, महिला आणि बालकल्याण समितीकडे माध्यमिकचा विषय येतो आहे, त्याच्यामुळे सगळेच विषय माध्यमिकचे ते त्या ठिकाणावरून दुरुस्त येतात। करून घेऊ आपण ते। हा सर, आपण ते दुरुस्त करून घेऊ। आम्हाला माननीय महापौर, आपल्याकडे पूर्वी शिक्षण मंडळ होतं जे प्राथमिक बघायचं आणि आता माध्यमिकचा हा विषय। तिकडून हा, हो हो हो, माध्यमिकचा विषय महिला बालकडे येतो। पण पूर्वी होता तो आता एकत्र केला पाहिजे शिक्षण मंडळ, असं माझं पण म्हणणं आहे। 2019ला जे डॉकेट ठेवलं शिक्षण समिती संदर्भात, त्या शिक्षण समितीमध्ये प्राथमिक विभाग जो आहे तो शिक्षण समितीकडे गेलेला आहे, माध्यमिक विभाग अजून महिला बालकल्याणकडेच पण आहे। मला कळत नाही, जर का शिक्षण समिती आहे आणि पूर्वी दोन मंडळं वेगळी होती, एक महापालिका चालवायचं आणि एक शिक्षण मंडळ चालवायचं, म्हणून आपण महिला बालकल्याणला घ्यायचो माननीय महापौर। आता दुरुस्त करून आपण संपूर्ण शिक्षण समितीकडेच का येऊ नये? सभागृह नेते बरं का, सभागृह नेते आपण तो ठराव दुरुस्त करूयात। हा, आपण दुरुस्त करून तो करूयात, ठराव दुरुस्त करू, तो ठराव दाखवा, आम्ही त्याचा विचार करून दुरुस्त करू। माझी याच्यात उपसूचना आहे माननीय महापौर, एकदा मान्यता मिळाल्यानंतर स्थायी समिती मार्फत मुख्य सभेच्या कुणाला द्यायची कुणी नाही, स्थायी समिती आणि मुख्य सभेने ठरवावी ना। हो, मग तसंच होणार आहे। नाही ना, त्याच्यात वाक्य वाचा, उपायुक्तांना तुम्ही अधिकार देताय त्याच्यामध्ये। नाही नाही, मला एक सांगा, एक नाही 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 असं ते तू शकत नाही, नाही, सर कारण सर, तुम्हाला स्टँडिंगची मान्यता याच्यामध्ये घ्यावीच लागेल, जनरल बॉडीची मान्यता घ्यावीच लागेल। विदाऊट स्थायीच्या मान्यतेशिवाय तुम्ही कसे काय देणार आहे? नाही सर, सर याच्यामध्ये आहे ना, त्याच्या जीबी आणि बिगर स्थायी समितीचे मान्यतेच्या परस्पर अधिकार आपण कसं काय देणार देणार आपण तुम्ही? उपायुक्तांना। येऊ शकत नाही तुम्ही असं। नाही सर, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस शासनाकडून मान्यता येईल त्याच्यानंतर मग आपल्या कोणत्या स्वरूपानं ते शाळा चालवायची आहे, म्हणजे हे खोटं सगळ्याची बोलताय। मी परत वाचतो, पुणे महानगरपालिका व स्वयंसंस्था यांच्या संयुक्त विधान सुरू करण्यास व सदर संस्थेबरोबर करारनामा करण्याचा अधिकार उपायुक्त, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग यांना देण्यास, असा शब्द सर दिशाभूल कशाला करते आमची? सर क्रमांक विदाऊट स्टँडिंग कमिटी आपण हे करू शकता का? आपल्याला अधिकार आहे का? नाहीये, माझं मत आहे। जागा देण्या घेण्याचा नाही, निर्णय हा ठराव स्थायी द्या। समिती घेतं। विदाऊट स्थायी समिती आणि ही मुख्य सभा मान्यता दिल्याशिवाय एक करार स्थायी समिती आणि त्यानंतर मुख्य सभेची आपल्याला मान्यता लागेल। विनंती आहे, हा विषय त्यांना परत पाठवा, दुरुस्ती करून मागवा। आपण त्या दुरुस्ती करून मागवा। आयुक्त आपल्याला खुलासा करतील। मान्य महापौर, याच्यामध्ये आपण जर वाचलं तर वाणिज्य आणि विज्ञान शाखा महाविद्यालय सुरू करण्यासाठी जाहीर प्रकटन देऊन, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट होणार, ॲडव्हर्टाइजमेंट झाली की स्टँडिंगकडे विषय येणारच। फक्त हे विषय जर ह्यांनी असं जे उपायुक्त शिक्षण म्हणतात, एकदा जे प्रॉपर प्रोसेस केल्यानंतर जे आपण अग्रीमेंट करतो, अग्रीमेंटचा अधिकार आपण उपायुक्तला देतो पूर्ण प्रोसेस केल्यानंतर, म्हणजे मान्यता मिळाल्याशिवाय अग्रीमेंट कसं करणार मॅम? मान्यता तर करणारच ना। पहिलं मान्यता स्थायी समितीची झाल्यावर करारनामा होणार। आपल्याला पहिलेच तसं करारनामाचे अधिकार मागून कमिटीची घेताय। मान्यता झाल्याशिवाय माननीय शिंदे एकदा साहेब झाली- जाऊच शकत नाही। आमचं तेच म्हणणं आहे, म्हणून हा विषय परत पाठवा आणि दुरुस्ती करून मागवा। याला उपसूचना द्या की मान्यता मिळाल्यानंतर स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता घ्या। उपसूचना घ्या। विषय क्रमांक 127 या विषयामध्ये 11वी 12वीची मान्यता मिळाल्याबरोबर नंतर कोणत्या संस्थेला द्यायचं हे स्थायी समिती व मुख्य सभा ठरवेल, त्यानंतर निर्णय घ्यावा। जाहीर प्रक्रिया राबवून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्यास, जी प्रक्रिया राबवून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्यास। 12वी पण कन्या शाळाच असावी, तिथं कोएड एज्युकेशन नसावं आणि ती ग्रॅज्युएशन पर्यंत नेली तर अजून चांगलं होईल। माननीय महापौर, जे वर्ग खोल्या आहेत त्यासाठी आपल्याला एक मजला बांधावा लागेल तिथं। माननीय महापौर, यालाच अनुषंगून विषय की मोहम्मदवाडी सर्व नंबर 43 आणि 44
ॲम्युनिटी स्पेसमधील प्रायमरी स्कूल आरक्षित जागा ही 4,500 चौरस मीटर ही 30 वर्षाच्या भाडेतत्वावरती देण्यासाठी आपण एक कोणत्या संस्थेला डोळ्यासमोर ठेवून त्याचे नियम आणि त्याचे निकष आपण त्या ठिकाणी बनवलेले आहेत की जेणेकरून त्याचा हे शिक्षण समितीसमोर देखील हा विषय आलेला नाही. आम्ही त्या प्रभागाचे नगरसेवक असताना देखील आम्हाला त्या ठिकाणी विचारात घेतलेलं नाही आणि आपण त्या ठिकाणी ही संस्था तिचे भाडं आपण कोणत्या अनुषंगाने ठरवलेले आहे, बाजारभाव काय आहे आणि आता त्या संस्थेला आपण कशा पद्धतीने भाडं ठरवलेलं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा की या संस्थेचा अनुभव आपण त्या ठिकाणी 5 वर्षाचा त्या ठिकाणी अनुभव दिलेला आहे. आपण 30 वर्षाची संस्था आपण भाड्याने त्या ठिकाणी देणार आहोत, तर ती 5 वर्षाचा अनुभव कसा त्या ठिकाणी आपल्याला चालणार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा की ज्या आपण 5 वर्षाचा आपण त्याचा इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल आपण मागवलेली आहे की त्याचं 20 कोटीचं त्या ठिकाणी उलाढाल त्या ठिकाणी असावी, तरी देखील आयुक्त साहेबांनी 15 कोटी रुपयांना ठराव मंजूर त्या ठिकाणी केलेला आहे, पण हा 5 वर्षासाठी केलेला आहे. तर माझं शिक्षण समितीला या ठिकाणी आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की आपण ह्यामध्ये लक्ष घालावं. आपली दिशाभूल करण्याची एक संस्था त्या ठिकाणी आपल्याला दिशाभूल करते, तर कमीत कमी 10 कोटीची प्रत्येक वर्षीची त्या संस्थेची उलाढाल ठिकाणी असावी असं देखील मला या ठिकाणी वाटतं. आपण या संस्थेला आपण ही कोणती संस्था आहे की त्या संस्थेचं आपण तिचे सगळे नियम आपण त्या ठिकाणी मान्य केलेले आहेत. शेवट माझ्या भागातली ही एक आरक्षित आणि विद्यार्थ्यांना लागणारी माननीय सभासदांना विनंती, आपण थांबा. अधिकाऱ्यांना मी इथून निर्देश देते की माननीय अतुल तरवडे यांनी जो विषय उपस्थित केलेला आहे ते प्रकरण पुन्हा काय आहे, फेरप्रस्ताव आणा त्याचा, आणि तो सगळ्या समितीमधनंच इथं GP मध्ये येईल आणि मग ते मान्य होईल. माननीय महापौर, या विषयात बोलण्याची परवानगी द्या. आत्ताचा जो विषय होता त्याच आता अतिरिक्त आयुक्त म्हणले की निविदा प्रक्रिया राबवल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. आणि आत्ताच अतुल तरवडेंनी सांगतात की एक मोठी जागा बिगर कोणती निविदा प्रक्रिया करता आरक्षित असलेली कोट्यवधीची जागा तुम्ही परस्पर एका अर्जावर देऊन टाकली आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा तुम्ही सुरू केला. म्हणजे आम्ही जे आता तुम्हाला बोलतोय ते आता 2 मिनिटात सिद्ध झालं. मग आम्ही ह्याचसाठी ओरडतोय आणि तुम्ही तर आमच्याला GP मधनं तुम्ही आत्ताच मान्यता घेताय करारनामा करण्याची. कोट्यवधीची जागा एका संस्थेला एका पत्रावर आपण देतो कशी काय? या शहरामध्ये अनेक चांगले नामवंत शाळा आहेत, त्यांना आमंत्रित करा, ते ती शाळा घ्यायला येतील. शिक्षण प्रमुखांनी याचा खुलासा करावा, शिक्षण नाही, ते फेर प्रस्ताव ठेवतील ना, असे फेर प्रस्ताव ठेवतील ते. फेर प्रस्ताव ठेवा, पण हा प्रस्ताव जो आहे तो रद्द करावा. केला पाहिजे. हे आदेश हा प्रस्ताव रद्द करावा. जो प्रस्ताव त्यांनी ऑलरेडी ठेवलाय माननीय त्याला महापौर स्थगित करा महोदया, असा आदेश आपण द्यावा. संदर्भीय विषयाबाबत मी सन्मान्य सभागृहासमोर माहिती देऊ इच्छितो. सदर जागेबाबत निविदा काढण्याबाबतच मान्य आयुक्त महोदयांची मान्यता झाल्याने तत्पूर्वी त्याबाबतची जी कार्यपद्धती आहे, सिडकोने याबाबत काही जागा शिक्षण संस्थांना दिल्याबाबतची माहिती आम्ही घेऊन त्याबाबतचे एक आम्ही अटीशर्ती ठरवून त्याची किंमत किती असावी, त्याचे मूळ अटीशर्ती काय असाव्यात ह्याबाबतचा विचार करून केलेला आहे. माननीय महापौर महोदया, माननीय महापौर महोदया, याबाबत आपल्या आदेशानुसार आम्ही फेर विचारात सादर करू. आता तुम्हाला आधीच रद्द करावं लागेल आणि मग फेर प्रस्ताव करायला लागेल तुम्हाला. येस, माननीय महापौर, रद्द केलं पाहिजे आदेश आले. माननीय महापौर महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. या अशा प्रकारच्या किती जागा आपण आतापर्यंत दिल्यात, जनरल बॉडी समोर त्या मुख्य समोर यावं त्याची यादी सादर करावी ना. आता किती जागा दिल्यात त्यांनी अशा पद्धतीने, त्याची माहिती सभागृहाला मिळावी. आमची मागणी आहे त्यासाठी. आपण आदेश द्यावेत त्यांना. आपण असे कुठले प्रस्ताव केलेत, अशा कुठल्या जागा आपण दिल्यात त्याची यादी सादर करा. मागील 5 वर्षात 2022 माननीय आयुक्त साहेब आतापर्यंत हा प्रस्ताव रद्द करून फेरनिविदा करा त्याची. फेर प्रस्ताव आणा तुम्ही.
माननीय महापौर जरा शिक्षण प्रमुखांना वर बोलवा ना. कुठे ती फाईल, कशी आली, त्याचा प्रवास कसा झाला सांगावा. माननीय महापौर जागा जरा वाटप मला एक मिनिट बाय माझा अमोल माझा ती फाईलीचा प्रोसेस कशी झाली, मान्यता कोणी दिली, आत्ता फाईल कुठे ते आम्हाला रेकॉर्डवर सांगा जरा. सर ती ॲम्युनिटी स्पेस होती महम्मदवाडीची 45 गुंठेचा प्रस्ताव. एक मालमत्ता विभागाला मागच्या वर्षीपासून तो तयार झालेला होता. त्याच्यावरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 जुलैला भाडे निर्धारण समितीने आयुक्तांनी जे याची जे भाडं निर्धारण केलेलं आहे ह्या 7 जुलैला हां सर 7 जुलैला म्हणजे त्यांनी केल्यानंतर 7 जुलैला ती फाईल माझ्याकडे आलेली आहे. आणि आता कुठे ती त्याच्यानंतर फाईल? त्याच्यावरची टेंडर प्रक्रिया करणं हे एक रेग्युलर काम त्यातलं आहे. ती फाईल आत्ता कुठे आहे? ती आत्ता फाईल सर आमच्या कार्यालयामध्ये आहे. फक्त ती फाईल आम्हाला 7 जुलैपासून ज्या तारखेला ती आमच्याकडे आली त्याच्यानंतर ती कोणत्याही टेबलला न जाता ती फाईल गहाळ झालेली आहे. गणेशराव मी ऐका ना, गणेशराव मी ह्याच मुद्द्यावर मांडतोय. अरविंदजी ह्याच मुद्द्यावर मी माननीय मांडतोय. महापौर हे काय उत्तर देताय? महापालिका किती याच्यामध्ये गांभीर्याने हे कारवाई करते? करा. हा? आणि ते महापौर हुशार सांगतात की काय झाली आहे महापौर हे जो कोणी अधिकारी कारवाई करा. फाईल घाळ कशी माननीय महापौर हे याच्यावरती कारवाई करायची. फाईल गहाळ झालेली आहे, आपण यांच्यावर कारवाई केली पाहिजे. काय झाली? सगळ्या सभासदांनी शांत राहा. सगळ्या सभासदांनी शांत राहा. पहिले कारवाई करा आपण. सगळ्या सभासदांनी शांत राहा. शांत राहायचं सांगा. त्या जुन्या 20-20 वर्ष फाईल घालायला जबाबदार कोण आहे? सगळ्या सभासदांनी शांत राहा. शांतता राखा. कारवाई झाली पाहिजे. माननीय महापौर माननीय महापौर रजिस्टरपासून सगळ्यांना कारवाई महापौर केली पाहिजे. माननीय महापौर कुठलीही जागा देताना माननीय महापौर त्यावेळेस होते माननीय महापौर माननीय अतिरिक्त आयुक्त माननीय अतिरिक्त आयुक्त इतका महत्वाचा विषय इथं या ठिकाणी चाललेला आहे. या ठिकाणी डिपार्टमेंट हेड असं सांगतायत की ही फाईल हरवली आहे. माननीय महापौर अतिरिक्त आयुक्तांनी या ठिकाणी खुलासा द्यावा. अधिकारी हे सभागृहाला गृहीत धरतायत. खुलासा द्यायची जबाबदारी घ्यावी. सगळ्या सभासदांनी शांतता राखा. सगळ्या सभासदांनी शांतता राखा. माझी माननीय अतिरिक्त आयुक्त सगळ्या सभासदांनी शांतता राखा. पुढे शांत राहा. सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांनी बसून घ्या. माननीय बसून घ्या. महापौर सगळ्यांनी माननीय महापौर सगळ्यांनी बसून घ्या. माननीय महापौर एक त्याच्यामध्ये मी नाही- अधिकाऱ्यांना इथे सूचना करते, सगळ्यांनी शांत राहा. अहो माननीय महापौर काय तो गोंधळ होतो ऐका. त्याच्यामध्ये फाईल गहाळ झाली गोष्ट वेगळी, परंतु त्या संस्थेला जागा देण्याबाबतचा तो प्रस्ताव मी होता का? सगळ्यांना विनंती निविदा. सगळ्यांना निविदा हे विनंती महत्त्वाचं करते, आहे. आपण सगळेजण शांत राहा. माननीय महापौर एकच अधिकार मिनिटं. नाही माननीय सगळ्यांनी महापौर, शांत अर्धा राहा. मिनिटं आता आधी. या विषयात आपण कोणी काहीच बोलायचं नाही, नाही. अतिरिक्त आयुक्त कौर मॅडम याच्यावर खुलासा केला आपण पाहिजे या ना. विषयात काही बोलायचं नाहीये. आपण सगळ्यांनी शांत राहायचंय. मी अधिकाऱ्यांना इथे सूचना करते, त्या फाईल ती शोधा आणि ती कशी गहाळ झाली याची चौकशी करून मला त्याचा अहवाल सादर करा. येस मॅडम. आणि दुसरा विषय असा आहे की ही जी जागा आहे, मगाशी तुम्ही म्हणालात की जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे तो प्रस्ताव आला, परंतु जुलैमध्ये आम्ही इथे सगळेजण आहोत, तर आपल्याकडे जनरल बॉडीमध्ये किंवा इतर कुठल्याही समितीमध्ये तो प्रस्ताव आलेला नाही. तर आपल्याला तो रद्द करावा लागेल. सगळ्यांची मान्यता घेऊनच तो प्रस्ताव पुढे जाईल. येस मॅडम. नक्कीच निविदाच मागवावी लागते. ते फेर प्रस्ताव करतील. आधीचा प्रस्ताव तुम्ही रद्द करा. आणि असे आतापर्यंत असे किती प्रस्ताव झालेले आहेत त्याची एक माहिती आपण द्या. पण हे गहाळ झाली फाईल आपण आदेश द्या. मागचे जे आदेश झाले त्या फाईल कुठे आहेत? Suspend केल्याशिवाय कळणार कसं फाईल कोणी घाळ केली म्हणून. ते बघतील, आपण नंतर त्याच्यावर निर्णय घेऊ. माननीय महापौर या विषयात काय कारवाई आपण करणार हे सांगा. पण त्याच्यावर निर्णय घेऊ नंतर आपण बसून घ्या सगळे. हा अतिशय कारवाई झाली पाहिजे. काय याच्यावर कारवाई होणार हे सांगितलं. हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारवाई करण्यासाठी चौकशी व्हावी लागते, त्यांना वेळ द्यावा लागेल, त्यानंतर कारवाई होईल. आपण बसून घ्या सगळे. अतिशय गंभीर विषय हा महानगरपालिकेतील फाईल गहाळ झाली म्हणजे. बसून घ्या आपण सगळेजण. मागच्या पण फाईलचं घ्या मॅडम. मागच्या 20 वर्ष फाईलचं त्याच्यावर पण स्क्रुटिनी लावा. विषय क्रमांक 107 ला माझ्याकडे 2 उपसूचना आलेल्या आहेत. मी
मी त्या वाचते. विषय क्रमांक मान्य महापौर, त्या ठिकाणी 127. जे मोहम्मदवाडी 43 आणि 44 सर्व नंबर आहे त्या ठिकाणी आपल्याला ई लर्निंग स्कूल आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळं मी माझं वर्गीकरण द्यायला पण त्या ठिकाणी मी तयार आहे. हा प्रस्ताव माझा त्या ठिकाणी मी देतो आणि आपण त्या ठिकाणी ई लर्निंग स्कूल त्या ठिकाणी करावं अशी देखील मी आपल्याला विनंती करतो. महापालिकेचं ई लर्निंग स्कूल करावं त्या ठिकाणी. विषय क्रमांक 127 ला माझ्याकडे 2 उपसूचना आलेल्या आहेत. विषय क्रमांक 127 करिता मान्य राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर विहित मार्गाने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. त्यानुसार मान्य स्थायी समिती मार्फत मान्य मुख्य सभेची मान्यता घेण्यात यावी. या उपसूचनेला कोणाचा विरोध आहे? दुसरी उपसूचना, या ठिकाणी फक्त मुलींची शाळा आहे त्यामुळे 11वी 12वी फक्त मुलींचीच परवानगी देण्यात यावी. मान्य. या उपसूचनेला कोणाचा विरोध आहे? उपसूचनेसह दुरुस्त प्रस्ताव मान्य. विषय क्रमांक 127.